महाराज की जय. श्री गुरुदेव श्री दत्तात्रेय नमो नमः. ओम नमो सद्गुरु निर्मळा ज्ञान विज्ञानाची वेगळा कोणाशी न कळे तुझी खेळलीला अपार महिमा किती वर्णो की जैसे काळो घ्यारजनी मनुष्य पडती गर्दी जाऊनी तैसा क्रोध पाडी भ्रमणी तो क्रोध कामानये. तिला घ्या डबल. जैसे काळो घ्यारजनी मनुष्य पडती गर्दी जाऊनी तैसा क्रोध पाडी भ्रमणी तो क्रोध कामानये. सगळ्याला नम्र सूचना. आता गावातली माणसं, आपल्या गावामध्ये पोती आहे म्हणून आलेली माणसं, काही दिगंबर पाटलाच्या प्रेमा खातर आलेली माणसं, त्याला कसल्या प्रकारचं बंधन नाही. ते बसू शकतात, त्याला गरमी झाली तर जाऊ शकतात, कोणाचे हात पाय दुखतात. पण अमोशा कमिटीचे जे लोक आहात, मग ते महिला मंडळ असेल की पुरुष मंडळ असेल, बरं काय, ते उत्तम पाटलापासून ते दत्ता महाराज धनंजकरापर्यंत बाराच्या पुढे ज्याची ताकद आहे त्यानं बसा, पण या दोघांना 12 पर्यंत बसावं लागेल. आपलं 12 टार्गेटच आहे. 12च्या पुढे तुम्ही उठलं तर काय आमची नाराजी राहणार नाही. दुसरी एक गोष्ट, दुसरी एक गोष्ट, आपण नेहमीच्या 4 गोष्टी आपल्याला ओ तुम्ही मध्ये जा चर्चा होती. नाही ना, बोलू नका, बोलू चालतो. एक विषय आपल्याला दर अमावस्येला प्रकर्षानं आपला महत्वाचा विषय उत्तम पाटील, ते 2च गोष्टी लई बोलायच्या नाहीत. प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पोतीचा आणि या अमावस्येच्या कार्यक्रमाचा 1 मिनिटाचा अभिप्राय घ्यावाच लागते. आता अकोल्याहून आलेत रामदास पाटील, आता ते परमनंट येऊ शकतात, त्याला आता कर्मना झाले. आणि आपल्या अमावस्येच्या कमिटीतले सगळेच लोक अत्यंत प्रपंचातलं काम बाजूला ठेवून उन्हात तानात सगळेजण सक्रियपणाने आलेत. आपण प्रत्येक अमावस्येला ते विषय ठेवतच असता. आता हे सगळेजण तुम्ही, मी एकटा कोणी नाही किंवा वाचक सूचक कोणी नाही, तुम्ही सगळेजण पोथीतले विषय नेमकं काय म्हणाले याचा आपल्याला थोडसा आता एका कवयीचं चिंतन करायचं आहे. आज आपण पोथी घेतले 6 विचार, अध्याय आहे 10वा, ओवी क्रमांक आहे 176 पासून चालू. तर यदुराजाला दत्तात्रेय महाराज या ओळीला, आता 176च्या ओळीला पांचाळ साहेब यदुराजाला दत्तात्रेय महाराज सांगायले की जसं रजनी म्हणजे जमीन, रजनी अवनी पृथ्वी भूमी, रजनी, रजनी म्हणजे अंधार, रजनी म्हणजे अंधार, काळोखा. आणि काळोख्याच्या वाटेनं प्रवास करणारा माणूस जसा खड्ड्यात जाऊन पडते, तसं परमार्थ करत असताना, देवाकडे जात असताना, बोलू नका बरं काय, तुमचं काही प्रायव्हेट बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोलून या. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या लाडक्या भक्ताला यदुराजाला सांगायले की इथं क्रोध जमणार, क्रोध करायला जमत नाही. कोण होय क्रोध माहित आहे तुम्हाला? सगळ्यांना माहित आहे. क्रोध होय कामाचा सक्का भाऊ. कोणाचा भाऊ आहे? कामाचा सक्का भाऊ आहे. लक्षात आलं की? आणि हे सगळेजण मिळून 6 जण आहात. हा, आता यायचा उपपरिवार दुसरे 6 जण आहात. आता सांगलं तर हनुमंत सांगू शकणार,
आणि या बारीला रामदास पाटलाला प्रश्न करायचाच नाही. गेल्या बारीला रामदास पाटलाची थोडी नाराजी झाली, मला माहित आहे. ऐका की आता सांगलं तर गुरुजी सांगत, याचा उपपरिवार सांगता येईल काय? आता आपल्याला कर्मभूमीच्या 13 कोटी दैवता माहित आता, पण त्याचा उपपरिवार 7 कोटी माहित आहे का आपल्याला सगळ्याला? 13 आणि 7 किती झाले? 20 झाले की नाही? मग आपल्याला उपपरिवार कोणाच्या आतापर्यंत कधी आपण उपपरिवारावर चर्चा केल्या काय? तर आपल्याला हे 13 कोटी परिवार कर्मभूमीचा, 13 कोटी परिवार भोगभूमीचा, 13 कोटी परिवार अंतरालयाचा, हा, आणि 33 कोटी परिवार स्वर्गाचा, हा, आणि 3 कोटी आणि 3 कोटी स्वर्ग, सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास, असे 81 कोटी झाले काय? हा महाविष्णूचा 1.25 लक्ष, विश्वरूपाची 8, नाही अष्टभैरवाची 8, विश्वरूप 9, चैतन्य माया 10, असे 81 कोटी 1.25 लक्ष 10 आपण ठोकताळ्याला घेतल्या. पण याचे उपपरिवार आपल्याला माहित आहे काय? तर ते उपपरिवार आपण गणितात घेतला नाही, तर ते उपपरिवार परसिद्धांतानं गणितामध्ये घेतलाय. आणि हे का चर्चा करत होते उत्तम पाटील? तर सगळ्याला माहित असावं. तर आता हे 6 विकार होत कोणते, आता मी तुम्हाला सांगलेले, तर याच्या सोबतीला रिपू म्हणजे ते आपण कुठला दगड बसवित आणि त्याला चिकलम देता की नाही, खालून घालू नये म्हणून, हा ते चिप म्हणता, काही म्हणा, काहीतरी तुम्हाला जे येईल ते म्हणा, ते तिथं बसायचं, बोलायला अडचण नाही. आपली पोथी प्रत्येकानं बोलायची होय, एकट्यानंच बोलायची, सगळ्यांना मान हलवायची नव. तर उपपरिवार सांगा बरं, ते तुम्हाला माहित आहे. आयते, जायते, विवर्धते, विपरीतमते, विनसते, हे 6. तर हे लक्षात ठेवा सगळेजण की हे 6 जण लागलेत. हे मोठे होते की नाही, हे गर्भाच्या बाहेर पडल्यावर लागलेत. बारीक चिंतन सांगावं तुम्हाला, सगळेजण तुम्ही बघा. आणि ते 6 की नाही पोलीस पाटील, गर्भाची रचना होती वयाली तेव्हापासून आले. वाऱ्या संघ, पाण्या संघ, आना संघ, हवे संघ, अग्नी संघ, हे 5 तत्व होतं की त्याचा धागा पकडून गर्भामध्ये आले ते. आणि ते काय म्हणतात ना, गर्भासंघ आलेत की नाही, सरना सोर येतो म्हणतात. आणि याच्यावर बापूजी पाटील बोलले, रिपू बोलले, रिपू षड रिपू म्हणे हे अधीन होता, शांती सौख्य मिळेना चिता, माता बंधू दूर करी पिता. हा, हे रिपू होत. तर इथं यदुराज, आपण एवढं काय बोलायची गरज होती काय? तर ते डिटेल थोडं आपल्याला माहित असावं. तर इथं आपल्या भक्ताला यदुराजाला सांगायलेत की बाबा, क्रोधाचा प्रकार कसा आहे, कसा राहते, क्रोध काय करते. तर ज्याच्याकडे क्रोध आहे, जे माणूस क्रोधित होते, थोड्या थोड्या गोष्टीला त्याला क्रोध येते, मग ते क्रोध, त्याच्याकडे क्रोध असला की नाही, हा लक्ष्मण पाटील, एखाद्याकडे क्रोध असला तर ते क्रोध संसारातच येते असं नाही, ते क्रोध परमात्मात बी येते. त्यानं त्याचा गुण दाखवल्याशिवाय राहीना. उदाहरण सांगू का तुम्हाला, एखाद्याच्या हातामध्ये अंगठी राहावं, एखाद्या बाईच्या गळ्या कानामध्ये सोन्याची काडी राहावं, ते बाई लग्नालाच गेल्यानं कान उघडा करते असं नाही, मातीला गेला नाही कान उघडा करते. तसं हे क्रोध संसारातच तुम्हाला गुंगीती असं नाही, परमार्थामध्ये सुद्धा साधूचा, संताचा, माईचा, बापाचा, गुरुजनाचा, ज्येष्ठाचा, श्रेष्ठाचा द्वेष करायला होते हे क्रोध. आणि हे क्रोध ज्याच्यापाशी आहे त्याला महाराज सांगायले की ते काळोख्या रजनीचा प्रवास होय, आणि ते जीव काय मार्गाने नीट जाऊ शकत नाही. अशा क्षेत्राचं काम करणारे लोक परमार्थात असले काय आणि प्रपंचात असले काय, ते जाऊन खड्ड्यात पडणार म्हणजे पडणार. तर तू काय कर की क्रोध नावाची वस्तू बाजूला ठेवून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कार्य कर, असं यदुराजाला अवधूत महाराज सांगाले. म्हणून हे विषय आज मुद्दाम घेतला. की अंडवाटे चालू जाता, कुबा माझी पडे अवचिता, आयसा जीवा विषयी लागला, परमार्थ वाट लागो नेजी.
आता एखादं दुसरं उदाहरण सांगायला दत्ता महाराज. आता आंधळ होय, आंधळ, त्याला काही दिसेना आणि त्यानं वाटणं निघालाय. मग आंधळ्याला पुढे खड्डा आहे ते दिसते काय? दिसते काय? मग आता इथं असं समजून घेऊ, आपण गडबड करायची नाही की ज्याच्यापाशी क्रोध आहे आणि त्यानं परमार्थामध्ये असो की प्रपंचामध्ये असो त्यानं आंधळा होय, असं होय की सोपानराव. आता क्रोधी माणूस परमार्थ करो की प्रपंच करो, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करो, तो प्रवास आंधळ्याचा होय. मग आंधळ्याला खड्डा ओलांडून नीट जाता येईल काय? खड्ड्यात पडणार की नाही? तसं यदुराजाला महाराज सांगायलेत की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना क्रोध हा बाजूला काढून ठेवून जर परमार्थ केला तर परमार्थातल्या त्याला बारक्या बारक्या वाटा दिसतात, सूक्ष्म वाटा त्याला दिसतात. नाही तर वाट दिसणार बाबा, काय करते त्यानं? त्या क्रोधाच्या साह्यानं, आता ऐका, क्रोधाच्या साह्यानं क्रोध काय करते? त्याला नेऊन खड्ड्यात टाकते. संसारिकाला टाकलेलं एक बार बरं, संसार करतात आम्हाला देवदेव काय कळला हो म्हणून जे बिचारे राहते की नाही, त्याला नेऊन टाकलेलं एक बार बरं, पण आम्हाला नेऊन टाकल्यावर कोण सोडवा आता? त्याला टाकलं तर आपल्याला जाऊन म्हणता येते काय स्वर हो, सांगाव की नाही, पुसाव की नाही, इकडून डाव्या हाताकडून चांगली वाट होती, आम्ही सांगत नव्हत्या काय, नकर काय हाकफिक माराव की नाही म्हणायचं जमते त्याला. आता आम्ही जाऊन पहिल्यावर आम्ही कोणाला पुसाव? भरपूर सांगेल तर ते समोरचा म्हणते पांचाळ सर का तोच गुतून याला सांगत येणार, तू आमचा गरीबाचा आहे का तुझ काय बाबू? जसं यदुराजाला सांगायला की बाबा चला, या कारणे इंद्रिय दमन जेने परस्पर हो यदिना आशे शास्त्र करण करुण भक्तीचे हाती धरून वैरी सर्वता जिंकीजे. तर याच्या कारणानं खड्ड्यात पडायचं नसल, सरळ मार्गानं जायचं असल, परमार्थ शेवटाला न्यायचा असल, परमार्थ कार्याला लावायचा असल आणि आपल्याला जन्म मरणाच्या खड्ड्यातून बाजूला निघायचं असेल. खड्डा म्हणजे जन्म मरणाचा, खड्डा म्हणजे 184चा, खड्डा म्हणजे संसाराचा, संसार म्हणजे जन्म न मरण. याच्या बाजूला जायचं असेल तर इंद्रिय दमन करणं म्हणजे ज्ञान इंद्रिय 5 आणि कर्म इंद्रिय 5. दमन करणं म्हणजे हे आकर्षित इंद्रिय करून आपल्या काबूमध्ये ठेवणं. इंद्रियाला यसनी घालून, इंद्रियाला दावे लावून, इंद्रियाचे दोर आपल्या हातामध्ये ठेवणं आणि इंद्रियाला मार्ग सोडून, वाट सोडून बाजूनं भटकू न देणं. आता तितक्या सगळ्या गोष्टी बोलायला वेळ नाही. आपण आपल्या सरळ मार्गाने पुढे जाणं, कोण काय करायलंय, कोणाचं काय चलय, कोण कसे हात कोण कसे हात, या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही. आपण काय करायचं? सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा. इंद्रिय दमन म्हणजे आकर्षित करून आपल्या हातामध्ये घेऊन. थोडक्यामध्ये सांगतो, वाचेला सांगायचं नामस्मरणाच्या पलीकडे बोलायचं. बापूजी पाटील म्हणले, गर्व अहंकार धरू नको, निंदा द्वेष करू नको, गुरुवचनाला विसरू नको. काय चाड जगाची, घाई आपल्या बाणी सद्गुरु वचनाची. ह्या मार्गाने जायचं. वाचन कानानं कोणाचा वाईट शब्द ऐकायचा नाही. जगाच्या जगरुडीच्या गोष्टी ऐकण्याकरता आपण भैरव व्हायचं. आणि आपला कान संतांच्या वचनाकडे, शास्त्राच्या वचनाकडे, वरिष्ठाच्या वचनाकडे आपला कान लावून ठेवायचं. भीतीला कान लावून ऐकण्याची पद्धत तुम्हाला मागे सांगलो होतो एकदा. भीतीला कान लावूनची थोडं सांग का, आपल्या शत्रूच्या घरला आपला दुसरा शत्रू गेला. आता मजन हावरगे पाटलाचं जमणार आणि तुमचंही मज जमणार. तर तुम्ही यायच्या घरला गेल्या.
आता माझ्या पोटामध्ये पक्का डाव बसला की काय बोलाले ते माझ्याबद्दलच बोलाले. तर दोन्ही शत्रू एका जागी आल्यावर आपल्याबद्दलच बोलतील असा संशय येते की. आता त्या यायच्या घराला माझं घर लागून तर सगळ्या लेकराला आपण सूचना दिली की आता चिवचिव करायचं नाही. कोणी घरात बोललं की बघा मला हात आणि लावला भीतीला काच. तिकडल्या घरात काय बोलाली ती. मग एखादी गोष्ट ऐकू आली की बरं वाटायचं आणि एखादी गोष्ट ऐकू नाही गेली की जळपळ आठवायची. हे मात्र गोष्ट ऐकू नाही गेल्या तशा पद्धतीनं पोती ऐकायची. तितका जसा कान लावता की नाही तितका कान लावून पोती ऐकायची. आणि बाकीचं म्हणता नाही जगरुडीचं बोलणं आहे की नाही काय मग आपल्याला माहित नाही बाबा. कोण काय म्हणलं की काय नाही की आम्हाला काय माहित नाही. हे याला म्हणतात भीतीला कान लाव. त्या पद्धतीने तिलाच घ्या अजून डबल राहिले ते वही. लई राहिली वही ती पुरीच राहिली. या कारणे इंद्रिय दमन जेने परस्वरूपी होयनिन आयशे शास्त्र करुण भक्तीचे हाती धरून वैरी सर्वता जिंकिले. आता अशा प्रकारचं इंद्रिय दमन करून काय करायचं. या इंद्रियाच्या साह्यानं या इंद्रियानं प्रपंच न करता संसार न करता परमार्थ यायला करायला व्हायचा. आणि या इंद्रियाला मार्गाला लावून आपण काय करायचं पर स्वरूपामध्ये जाऊन आपल्याला लीन होता आलं पाहिजे. बरं काय पर स्वरूपापर्यंत आपल्याला आपली मजल या इंद्रियाच्या सहाय्यानं नेता आली पाहिजे. आता तिकडे जात असताना या इंद्रियाला काय करायचं की याच्या हातामध्ये भक्ती द्यायची. कोणाच्या हातामध्ये इंद्रियाच्या. कशी सांगड घातली गुरुजी. आता इंद्रिय कोणते कोणते होतं. पाय इंद्रिय होतं. हात इंद्रिय होतं. वाचा इंद्रिय होतं. डोळे घ्राण कान हे सगळे इंद्रिय होते की नाही. या सगळ्याच्या हातामध्ये भक्ती द्यायची. याच्यावर बापूजी पाटील एका वाक्यामध्ये बोलले. दस इंद्रिय आक्रसून आवड घेई नामाची काया नाही राहायची आनंद मुखाने बोल गई. 10 इंद्रियाला आकर्षित करायचं आणि त्याला काय करायचं त्याच्या हातामध्ये. जसं माय लेकराच्या हातामध्ये लढू लागल्यानं खेळणं देते की नाही तसं या 10 इंद्रियाच्या हातामध्ये काय द्यायचं परमार्थाचं खेळणं द्यायचं. परस्वरूपापर्यंत जाण्याकरता भक्तीला हाताशी धरून तर आपल्याला खड्ड्यातून बाजूला निघता येईल. असं यदुराजाला दत्तात्रय महाराज सांगालेत. नाहीतर आंधळा प्रवास काळोख्यातला प्रवास रजनीचा प्रवास आपण आता आमोशा करता पोती वाचिता सगळेजण परमार्थ करता भजन करता कीर्तन करता. आता आपल्याला एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कोणी बरं म्हणलं काय कोणी वाईट म्हणलं काय कोणी आपली स्तुती केली काय कोणी आपली निंदा केली काय. आपल्याला क्रोध येता कामा. आपल्याला जर क्रोध येत असेल हनुमंत तुला म्हणाला तर आपली आमोशा करण्यात काही मजा कुठे गेली त्या भटजी. आपल्याला या लाईनवर यावंच लागेल. आता झाली आपली 12 वर्षे संपले चापळण्यात. काय त्या दत्तात्रय प्रभूची कृपा तुमची सगळ्याची पुण्यही की कसल्याही प्रकारचा कुठं डाग न लागता 12 वर्ष संपलेत. लक्षात आलं की. पण आता आपल्याला हे सगळे बारकावे थोडं बघावं लागते आणि एका ओळीचा आपल्याला विचार करावा लागते. या कोंडोबा पाटील जरी प्रसन्न होती किती पदार्थ अर्पिती ये सहजान आणि जे चित्ती माया मार्ग मनोनिया. कोंडोबा पाटील तुम्हाला फोन लावला होतो 2-3 बाऱ्या उचलल्या नाही आज. माझ्याकडे कॉल आहे तुम्हाला केलेली. तर आता या इंद्रियाला भरकटण्यासाठी रामदास पाटील आता सगळेजण शपथ घ्यायची नाही पण प्रतिज्ञा करायची. शपथ घ्यायची नाही पण प्रतिज्ञा करायची. शपथ भंगण्याची शक्यता आहे.
मी शपथ का तुम्हाला घेऊ नका म्हणालो की तुम्हाला कोण 100 शिवा दिला तर तुम्ही फिरून एक शिवी द्यायची नाही. प्रतिज्ञा करा, शपथ घेऊ नका. नाही नाही, प्रतिज्ञा करा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. असं म्हणायला काय हरकत आहे का? नोकरी लागल्यावर पुन्हा हे मानायचं तर तोंडाला म्हणायचं. हा? प्रतिज्ञा करायची, शपथ घ्यायची नाही. तर आपण काय करायचं आता की आपल्या वाचन अनुचित शब्द, अर्वाच्य शब्द कोणा आपल्या मित्राबद्दल बी बोलायचा नाही आणि शत्रू बद्दल बी. आपल्याला शत्रू आणि मित्र समान दिसले पाहिजे. आपल्याला कोणी मित्र नाही आणि कोणी शत्रू नाही. त्याचं नाव काय माहित आहे का तुम्हाला? आझाद शत्रू. आझाद शत्रू कोणाला म्हणतात माहित आहे तुम्हाला? एवढ्या विश्वामध्ये त्याला शत्रूच नाही. लक्षात आलं की? आता ते स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. तर पोथीला येण्यात काय अर्थ आहे? इथून उठून गेल्या गेल्या दंता भांडण. हा, मग आता ते कशामुळे बोलले आपण? तर या इंद्रियाला परमार्थाला लावत असताना देवी आणि दैवता, देवी आणि दैवता, तर हे या परमार्थाचे शत्रू होत. लक्ष करा. आता वही डबल घेऊत आपण. या परमार्थाचे दुश्मन होत, वैरी होत. आणि तुमच्या परमार्थाला शेवटाला जाऊ नये म्हणून हे तुम्हाला प्रसन्न झाल्यासारखं दाखवतात. तुम्हाला काहीतरी प्रपंचामध्ये लाभ करून देण्याचा प्रयत्न करतात. कुठं तुमचा मोठेपणा करून देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही फक्त मी कोणाचंच मन दुखल असा शब्द काढणार, पण हे तुमच्या गोष्टीमध्ये अनुभवाला आणून देतो. आता आपण पोथीला बसले की कोणतरी तुम्हाला हार घेऊन येते पांघरा फुलाचा, कोणतरी तुम्हाला शाल पांघरायला घेऊन येते, कोणतरी तुम्हाला तुमच्याबद्दल कौतुकाच्या गोष्टी बोलते. हे सुद्धा परमार्थाला हानिकारक. हे शत्रू होतं आणि हे तुम्हाला प्रसन्न होतात. आणि हे प्रसन्न होऊन तुम्ही पोलीस पाटील यायची आहारी गेले की तुमचा परमार्थ काढून घेतात. ते म्हणाले जरी वैरी प्रसन्न झाले आणि पदार्थाची तुम्हाला काही लालूच दाखवण्याचा प्रयत्न केले. आता जीव पदार्थ आहे, त्याच्यासोबत प्रपंच पदार्थ आहे, त्याच्यासोबत दैवता पदार्थ आहे. लक्षात आलं की? याची जर सांगड बसली तर परमेश्वर पदार्थाचा पत्ता सोडून झाली. घ्या बरं. आता सो क्रोधाची विचारणा, सांगो लोभाची विवंचना. हे येऊ दे तुझ्या मना लोभाची दोन लक्षणे. आता लोभ कशाचा असावं? आता आपण 2-4 वेळेस 5-6 वेळेस बघितलं की आपण जीव तारण, त्याच्यामध्ये सांगितलंय ते प्रकार. तर आता लोभ, आपल्याला लोभ कशाला कशाचा येते? सगळेजण विचार करा. शेताकडे गेलं, शेतामध्ये पीक चांगलं दिसलं, याकडं त्याकडला सरळ नीट निघालेलं दिसलं, कुठं बेरलं नाही. आवताचे खुट्याचे बैल नका टवटवानाचे दिसले. घरी नीट नेटकं दिसलं, घरचे माणसं लेकरं बाळ नीट नेटके दिसले, आपण नीट नेटके दिसल्या. याचा लोभ वाटते की म्हणाला? हे लोभ कशाचा होय? हे लोभ होय नाशिवंताचा. बरोबर आहे की? आणि हे नाशिवंत देऊन तुमचा शाश्वत परमार्थ धुळीला मिळविण्याचा प्रयत्न दैवता करतात. तुम्हाला एक उदाहरण सांगून पुढे जाऊत आपण. सावरगावच्या गुरुजीला डिटेल माहित आहे, पण हनुमंतलाही माहित आहे. रामदास पाटलाला आज प्रश्नच करायचा नाही. बरं काय सांगितलंय? सोपानरावला तर डिटेल माहित आहे. चौघाला शरण जावं, तिघाला शरण जाऊ नये म्हणलंय काय? चौघाला कोणाला शरण जावं तुम्ही सांगू शकणार हे मला माहित आहे. आणि राग आला असला तर तुम्हाला सांगून टाका. नाही मी म्हणालो वा तुम्हाला माहित नाही आणि माहितच आहे असं वाटलं तर सांगून टाकायचं. ज्ञान भक्ती वैराग्य
आणि हे तिन्ही ज्याच्यामध्ये परिपूर्ण आहेत अशा जीवाला शरण जावं. ते एक झाला. 4 हाताशी 4 जणाला शरण जायचं आहे आणि 3 जणाला जायचं नाही. तुम्ही सांगलेला एक 100% मुद्दा पकावाय. एकच सांगितलं तुम्ही, जीवेश्वराला शरण जावं असं सांगितल्या. आता 3 देवी दैवता ते नव त्याला शरण जाऊ नये. ते झालं. देवीला शरण जाऊ नये, दैवतेला शरण जाऊ नये, प्रपंचाला शरण आपण देवी दैवताला शरण जात नसाल. आपण मागे बोलले, आता आज बोलणार मी त्या विषयावर. पण प्रपंचाला शरणच जायचं नाही अशी कोणामध्ये ताकद आली का? मी प्रपंचाच्या पुढे असा हात पैसाच करणार. कोण प्रपंच लागून गेलाय माझ्या देवाच्या पुढे? माझा देव परमेश्वर होय, परम ईश्वर. परमेश्वर शब्दाचा अर्थ परम ईश्वर. हा हा आणि प्रपंच म्हणजे 5 तत्वाचा उसना आणलेला. 4-5 लोकांच्या घरच्या ठिगळं आणून गाठी बांधलेला होय प्रपंच. आकाश, उदक, वारा, तेज, पृथ्वी याचा प्रपंच होय. हा आणि परमेश्वर परमेश्वर होय. आता परमेश्वराच्या भक्तानं हे प्रपंच म्हणजे आयताच भिकारी होय. लक्षात आलं की? हा आणताना बी एका जागचा नव्हन, जाताना बी एका जागी जाईना. जिथल्या तिथं आटून जातील. हा मग आता याला शरण जाऊ नये म्हणून सांगायला शास्त्र. आपली ताकद आहे का याला शरण जाऊन न जायची? जाऊ दे, आता त्याच्यावर बोलायचं नाही. प्रपंचाला शरण जायचं नाही हे इतकं सोपं आहे, अवघड नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जसा होईल तसा होईल. प्रपंच प्रारब्धावर टाकून द्यायचा. कुठं टाकायचा? मी माझ्या तोंडाने बोलायला नाही, मग निजामबोधामध्ये होय आहे. प्रपंच प्रारब्धावर टाकावं आणि परमार्थ हौसानं नेटानं करावं. तिथं वही सांगितले. मराठवाडा सोडून विदर्भात गेलो. काय तिथं काय संसार करायला गेलं काय? आता कुठे म्हणलं विदर्भात गेल्या काय त्याच्या पलीकडे गेल्या काय? तुमचंच काम करायला की हेच करायला काय करायला? तुम्ही काय म्हणले आता? ऐका तुम्ही, आता तिथं काय म्हणलंय? प्रपंच परीक्षुनी करती, परमार्थी आंधळे होती, म्हणूनच भव करते माझी बुडती महाकल्पापर्यंत. म्हणजे प्रपंच कसा करतात? परीक्षण करतात. परीक्षण म्हणजे हिरव्या मिरच्या घ्यायचं असलं तर 3 दुकानला जायचं, खुडून खाऊन बघायच्या. एक शर्ट अंगाला घ्यायचं असलं तर 4 दुकानला जायचं. सोनं घेताना तुम्ही 4 दुकानला जाणं कोण आहे, पण अंगावरला कपडा घ्यायचा असला तरी 4 दुकानला जायचा. पण परमार्थ करताना मात्र कस महाराज कसा आहे राहो, देव कसा आहे राहो, काय बी देव कोणताही राहो. हा समोरच्यानं काही सांगू त्याचं मोडाय जमते काय? बोलिले आपल्या घरला. एक पर एका पर सांगो डोळेचा निर्धार. पर म्हणजे मोक्ष मार्ग सार, दुसरा तो नाशिवंत. यदुराजाला सांगायला येतात. आता धावतं जाऊ, आजूबाजूच्या वया घ्यायच्या नाहीत. आता लाईट येईल की इडगावर पाटील? बोल काय गचोर बाबा होती नाही, आता उठायचं. आता उठलं की पोती बी व्हायला ते गेलंच. मग आता नाव मूल्य आता बली काढली, अजून पुढचं काढायचं. आता काय म्हणाले? एक आवर आणि एक पर. तर तुम्ही अवश्य लोभ धरा, पण लोभ धरा ज्याच्यानं जीवाची यातायात चुकते, ज्याच्यानं जन्म मरणाच्या वेगळं होता येते, ज्याच्यानं तुम्हाला परस्वरूप प्राप्त करून घेता येते, अशा विचाराचा लोभ धरा. नाशिवंताचा म्हणजे जन्मभर आपण जमा करता आणि एका दिवसामध्ये त्याचा नाश होऊन जाते. एका दिवसात त्याचा नाश होऊन जाते. आपल्या डोळ्या देखत आपण जमा करायचं आणि आपल्या डोळ्या देखतच नासते.
अशा नाशिवंताचा लोभ धरायचा नाही, जमा करायचं नाही असं नाही, पण याच्यातच माझं हित आहे आणि हेच माझ्या जीवाचं हित करणारी वस्तू होय असं त्याच्यावर लोभ धरून करायचं नाही. जगायला लागते म्हणून करायचं, पण उदारवृत्तीनं करायचं. प्रपंचामध्ये खुश राहायचं नाही, प्रपंचामध्ये खुश राहायचं नाही. खुश राहायचं परमार्थात आणि नाराजीनं प्रपंच करायचा. आपल्या नशिबाला आलंय करावं लागते. लक्षात आलं की? आणि परमार्थ मात्र मनाभावानं करायचा असं म्हणून सांगायला येते. चला, जेणे परमार्ग जोडे तोला बला ते आवडे, सर्व गुंतले विषया करे आपले स्वहित विसरोनी. आता महाराज यदुराजाला सांगाले, फार सुंदर वय सांगलेत. आता लोभ परमार्थाचा धरणारा भक्त मला अति आवडते म्हणाले, बरं काय? आणि तुला हे गोष्टी मी सांगितलेल्या कळतात म्हणाले. कोणाला? यदुराजाला. यदुराजाच्या मार्गाचे आपण कोणीतरी हाव. यदुराजाला खाली बघायची वेळ येऊ देतो काय मी, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायचा. याच्यावर जास्त बोलायची गरज आता नाही. पण दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगाले की बाकीच्या सगळ्या जगाकडे मी बघितलो तर सगळे लोक विषयाकडे ओढाओढी चालू आहे. 5 विषयाकडे त्याची ओढाओढी चालू आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता याला किती विषय लागलेत माहित आहे तुम्हाला? प्रत्येकाला याला किती विषय लागले? 5 विषय लागलेत. आता पुरे विषय आपल्याला आज चर्चेत घ्यायचे नाही. आता कोणी बापाटला आले तर एक विषय घेऊ. तर पहिला विषय काय होय? शब्द. बरोबर आहे. शब्द कुठून आला? आकाशातून आला. आता आकाश कुठून आला हे तुम्हाला पुसणार मी. सांगा कोण? नाही, तुम्ही मला येईना म्हणल्यावर सांगतो. आता ऐका, आकाशापासून काय झाला? शब्द. शब्दापासून काय झाला? उलट चालल्या तुम्ही. खालून वर जाऊ की नाही, वरून खाली आल्या. आता ऐका, आकाशापासून शब्द झाला तर शब्दाला 5 विषय लागले. विषय सांगलो मी तुम्हाला. हे विषय कसे आहात? हे प्रपंचाचे विषय होत. तर शब्दाला विषय किती लागले? 5. कोणते विषय लागले? राग, द्वेष, भय, लोभ आणि चिंता. बरोबर होय? हे प्रपंचात खातं की नाही? मग याच्यातून सुटावं लागेल की याला धरावं लागेल? हे पहिला विषय होय पंचा. कोणाचा विषय होय? आकाशाचा. तर याच विषयाला काय करायचं की आता लोभ परमार्गाचा धरायचा. परमार्ग सांगू तुम्हाला. शब्द आकाशापासून झाला, सगळे नाही केलं की. आकाश कोणापासून झालं? नादापासून. मग हे होते काय? 5. नाद, बिंदू, कला, ज्योती आणि मूळ माया. हे होते काय? पहिलं नव्हते की. जन्म नव्हता 84. मग या नादाल हे नाद कुठून आला? आता याचा शोध घ्यायचा आपल्याला. आता हे नाद कुठून आला? तर हे नाद आला तो होता धुमधुमकार. आतर के मूर्ती अगोचर, गुरु नाम 2 अक्षर भरले होते धुमधुमीत. अक्षर तेच अक्षरले, परब्रह्म आकारले, तिथून विश्व उभारिले अवघ्या अर्ध्या अक्षरी. माया देव जीव मेळ, अर्ध्या अक्षराचा खेळ, प्रगट नाही गुप्त कळा, कैसा खेळ त्याचा. तर आपल्याला त्याचा खेळ बघायचा आहे. आपल्याला इथले राग, द्वेष, भय, लोभ, चिंता हे कोण लावून दिले? हे होय आवर. हे काय होय? हे होय आवर. आणि ते काय होय? पर. इथं सांगाले लोभ पराचा धरायचा
लोभ आवराचा धरायचा नाही, लोभ नाशिवंताचा धरायचा नाही. आणि नाद कोणाचा धरायचा? आपण नाद परमार्गाचा धरायचा. नाद हे जर नाद धरले आपण अलीकडचा, तर हे नाद आपल्याला काय करावं होते? या 5 जणांच्या घरी नेऊन आपल्याला पाणी भरायला होते. रागाच्या, द्वेषाच्या, भय, लोभ आणि चिंता. असं आहे बघा हे. चला, लोभ परमार्गाचा असावा, मायामय विषय त्या गावा. हिता नाहीच परवा शोधावा, आपले स्वहितास्तव. आपलं स्वहित करायचं असेल तर आपल्या स्वतःच्या स्वहितास्तव. लोभ कशाचा धरायचा? परमार्गाचा. फार सुस्पष्ट वय सांगितले आता. परमार्गाचा लोभ धरायचा. आणि कसा धरायचा? मायामय तत्वाला बाजूला काढून, जसं दळण नेसणारी बाई दाना दाना बाजूला करून त्याच्यातला खडा येथून काढते, तसं परमार्थातला प्रपंच, परमार्थातला संसार आणि परमार्थाच्या लोभामध्ये प्रपंचाचा लोभ फार मिश्रित आहे. उगा नक्कर तुमच्या कानावर टाकून जातो. आपण कोणालाच म्हणणार झाले बरं, कोणी मनाला लावून घेऊ नका, तुम्हाला हात जोडून विनंती. आणि मी काय कुठला काही हिमालयात तपश्चर्या करून राहिला नाही. तुम्ही आम्ही सारखेच आहोत. आता आपण भजनाला चल्या आणि परमार्थ घेऊन, प्रपंच घेऊन चल्या कुठं? चल्या कुठं? परमार्थाला. आता इथं आपण कशाला आल्या? इथं पोथीला आल्या. आता इथं आल्यावर प्रपंच सण आणण्याची काय गरज आहे काय? काय करायला जग आपण? काय करायला? परमार्थाला चल्या आणि प्रपंच संघ घेऊन चल्या. आणि काय करायला? प्रपंचाचा खड्डा भुजवायचं सामान तिकडून घेऊन याल्या. आता किती हुशार आपण प्रपंचामध्ये. नारळ दिलं तर वाजून बघता. प्रपंचामध्ये आपण किती हुशार. नारळ जर कोणा दिलं तर त्याला हलवून बघता, हाय की नाही नीट म्हणून. होईल काय परमार्थाचा शेवट? सांगा बरं तुम्ही. म्हणून मी म्हणालो नाही, वही म्हणाले, लोभ परमार्गाचा धरावा, विषय कामना अत्यंत त्यागावा. तिला घ्या डबल. लोभ परमार्गाचा असावा, मायामय विषय त्या गावा. ही गाणेच परवा शोधावा, आपले स्वहितास्तव. इमाने इतबारे ज्याचं त्याने विचार करा. उत्तम पाटील, मी करालेला परमार्थ माझ्या प्रभूला प्राप्त होते की नाही, आणि त्याच्यावर माझा प्रभू खुश होईल की नाही, आणि माझ्यावर कृपा करील की नाही, आणि मी कृपेला पात्र होईल की नाही. त्या दिवशी वय गेली बघा, तुम्ही ऐकल्या. अंतरी वाटते सद्गुरु भेटावा, तयाचा बोध हृदयी ठसावा, अनामतेही अनुभव व्हावा, ऐशे मनी चिंतित. अनामाचा अनुभव झाला पाहिजे. नामाचा अनुभव तर सगळ्या जगाला आहे. अत्री नंदन म्हणती सर्व, परंतु नेनती मूळ वार्ता. अत्री नंदन तर सगळेच म्हणतात. नागोराव पाटील तर सगळेच म्हणतात. दत्ता महाराज माऊलीकर, दत्ता महाराज धनंजकर, दत्ता महाराज चांडोळकर, हे कोणाला सांगायचे? पण हे नाव बाजूला ठेवल्यावर कुठलं व्हायचे नाव शोधावं लागते. इतके बारीक गेले ते मधुमुनी सारखे लोक. जन्म नाव तुझे स्वयं ऋषी, बोले तुझी मातेश्वरी. त्यानं म्हणलाय, देवाल्ले ऋषीने लिंग चढविले, केली नवलची परी. कुठं आलाय देव? कोण आलाय म्हणलं तर स्वतःच अंग घेऊन आलाय म्हणले. दत्ता म्हणून गेले नाही तिथं त्या बद्रिकाश्रमाला. दत्ता नावच माहित नव्हतं यायला. त्या बाईनं काय केले? आधी नाव काय ठेवले त्याचं? स्वयं ऋषी. मग आपण स्वयं हा की नाही? मग आता हे अंग होय मायेचं. आणि हे मायेच्या अंगामध्ये, याच अंगामध्ये दुसरं अंग आहे.
दुसरं अंड आहे कुठलं? हा हा तिथलं. तर त्यानं सांगायला त्याचा मायामय विषय त्यागावा. घ्या आता डबल टिबल घ्यायला जमना. मायामय विषय त्यागावा म्हणजे काय होय पंचांग? मायामय विषय म्हणजे मायेनं केलेले 5 तत्व आणि मायेनं केलेले 3 गुण. 3 गुण 5 तत्व राहती शून्या भितरी. मग हे कोण केले? चैतन्याशी इच्छा झाली. विश्वरूप काय केले? एक अंड आकारी तो ब्रह्म त्याने, उकारी तो विष्णू, मकारी तो रुद्र आणि ती संहार करी. 3 गुण 5 भूत 4 वेद 6 शास्त्र इथं पुराणिक अनुभविक उपनिषेधी ब्रह्मले. हा हे इथपर्यंतचा खेळ होय मायेचा. माधव इंद्र म्हणे बापा हे सारे ज्याशी होय गुरु कृपा. आता गुरु कृपेला पात्र व्हायचंय की नाही? हा की हेच आपलं म्हणून मायामय तत्वाचं विसर्जन झालं पाहिजे, निरसन झालं पाहिजे. आणि आत्मतत्वाची आणि परमात्म तत्वाची जोड घालता आली पाहिजे असं सांगायला चला त्यानं. मोहाचे लक्षण कठीण जे व्यापिले त्रिगुण. हा विशेष त्यागी हीन चतुर्वचनी मोह असावा. मोह कशाचा असावा? तर मोहाचं लक्षण अति कठीण आहे. मोह हा मोह असा आहे की त्या मनावरच तेच टाकते, मनालाच मोहून टाकते. मोह मोह दुसरीकडे कुठे धरला म्हणत. हा मोह 10 इंद्रियाचा मालक होय की ना? कोण होय? मन. हा मनालाच आकर्षित करतो. कोण? ते मोह. त्याच्यामुळं कठीण आहे. हा आणि मग या मोहानं कोणाकोणाला व्यापलंय? हनुमंतराव कोणाकोणाला व्यापलंय? तमोगुणी मोहात अडकला, रजोगुणी मोहात अडकला आणि सत्वगुणी मोहात अडकला. कसा अडकला असेल बरं? हा तमोगुणी न कळतेपणामध्ये हा जे कळते ते मलाच कळते इथं अडकला. कोणाला कुठं अडकला? तमोगुणी. काहीच कळणार, काहीच कळणार पण मलाच कळते असा भेद बसला डोसक्यामध्ये. कोणाला? तमोगुणीला. त्यानं अडकला ती. रजोगुणी याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं, आपलं कसं खरं म्हणतील लोक असा प्रयत्न करायचा. हा लक्षात आलं की? इकडलं तिकडलं लोकांना गोड बोलायचं, काही कला कुसऱ्या करून दाखवायच्या. आणि आपला विषय कसा साध्य करून घेता येईल. कोण? रजोगुणी इथं अडकला. आता सत्वगुणी कुठं अडकला? या दोघांनाही कळणार, या दोघांपेक्षा जास्त मला कळते म्हणाला. काय म्हणाला? हे रजोगुणी आहे, हे तमोगुणी आहे. हा सत्वगुणी काय करणार? या दोघांनाही कळणार, या दोघांपेक्षा जास्त मला कळते म्हणाला. तर हाय कुठं? एक बारीक बारीक गोष्ट आहे का आता पुढे जाऊन निघून. हाय कुठं? या दोघांच्या शेजारला आहे. कोणाच्या शेजारला आहे? या दोघांच्या शेजारला आहे. याचा हा शुद्ध सत्वगुण याच्या संग आहे काय? आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, वाढू लावायचं नाही. आता लोणी कोणाच्या शेजारला आहे? दह्याच्या आणि ताकाच्या शेजारला आहे की? कोण? लोणी कोणाच्या शेजारला आहे? दह्याच्या आणि ताकाच्या शेजारला आहे. हा हे ताकण दही लोण्याला कवा बी पाठवू शकतात. लक्षात आलं की? जोपर्यंत याचं तूप होणार नाही, याला डबल भटीवर टाकल्या जाणार नाही, याचं कडकड कडकड वाजणार नाही, याच्यामध्ये असलेला मळ बारक्या चाळणीनं काढल्या जाणार नाही आणि याचा सुगंध येणार नाही, तोपर्यंत यानं धोक्यातच आहे असं म्हणाले ते. हे तिघही जण कुठं हातात? धोक्यातच हाता बाबा म्हणाले. चला
हाताची मदाचे लागव तो प्रकारी त्याची उणीव एक विषयी अति सावध दुसरा स्वस्वरूपी निमग्न. आता मध कशाचा असावं? मध कशाला म्हणतात माहित आहे तुम्हाला? मध हा मी करणाऱ्याच्या शेजाऱ्याला असलेला हे मधाचा मध सहकारी होतं, मीचे सहकारी होतं. हा मध म्हणजे पै जमा करणं, गड्डा जमा करणं, त्याला मध म्हणतात. मधमाशा जमा करतात की जिथं फुल दिसेल तिथं मकरंद आणतात, हा आणि ते गड्डा जमा करतात. ज्याच्यापाशी काही 4 पैसे हात दत्ता महाराज माऊलीकर तुम्हालाच म्हणता नाही तर ज्याच्यापाशी 4 माणसं हात, ज्याच्यापाशी 4 पैसे हात, ज्याच्यापाशी 4 एकर वावर आहे, ज्याच्यापाशी काय मायापुंजी आहे, ते माणूस राहते मधामध्ये. मध त्याला काय कोणाला पुसायला जायचं काय म्हणते, त्याला काय कोणाच्या पुढे हातपैस करायचं काय म्हणते की. आता शहाणपणाचं चिंतन करू आपण. या मधवाल्याला किती दिवस असं करता येते? किती गेले आपल्या देखत? या मधानं किती लोकांचा खड्डा केलाय आतापर्यंत? कसे गेले? हा तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. एकदा जगद्गुरु दत्तात्रय प्रभूकडे हिमालय पर्वतामध्ये एक सर्वस्वाचा त्याग करून मोक्ष सुखाच्या अभिलाषेनं उत्कंठेनं प्रेरित झालेला एक ऋषी गेला दत्तात्रय प्रभूकडे. आणि गेल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घातला, महाराजांना बरोबर कर ठेवला. म्हणजे परमार्थाला पूर्ण पात्र झाला होता. एवढं पात्र झाल्यावर बी त्याला मध आला. सांगा तुम्ही ऐका की हे चित्तप्रकाशातली गोष्ट होय, तुम्हाला काय दुसरी कधी सांगणार झालो. गेला तिथं आणि महाराजाला म्हणला, स्वतः म्हणला त्यानं पोलीस पाटील की मी ज्या पद्धतीनं सर्वस्वाचा त्याग करून तुमच्यापाशी आलो महाराज, आतापर्यंत असा कोणी आलाय काय? ऐकायला की दत्तात्रय महाराज काय म्हणले माहिती आहे तुम्हाला? गुरुजी ध्यानात ठेवा, ऐका. आतापर्यंत 99 कोटी भूपती गेलेत म्हणले या मार्गाला. आणि मी डायलॉग बाजी करणार नाही, तुम्हाला प्रमाण काढून दाखवतो. म्हणजे राज्य तुझ्यासारखे आतापर्यंत 99 कोटी गेलेत म्हणले या मार्गाला. का सांगलो तुम्हाला? थोडस आपण बी तळ्यावर हवा म्हणून. आपल्याला 4 अभंग आज कसं तरी धावा जुळलाय बालाजी पाटलाचा, ते 50% आहे बरं. म्हणले की सगळेजण ध्यान धरून ऐका. त्यानं काय म्हणलाय महाराज, मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे आलो, दत्तात्रय प्रभूला म्हणलाय कोण? ते ऋषी, की मी सर्वस्वाचा त्याग केलो. म्हणजे आता डोक्याच्या केसाला सुद्धा प्रपंच कुठं चिटकू शकत नाही. संसाराच माझ्या डोक्यात नाहीच म्हणला ते, तुमच्याशिवाय काही नाही गोष्ट खरेदी होय. त्यानं तितक्या पात्रतेला उतरला बी, पण त्याला गरज नव्हती. मजा असेल का कोणी आहे काय म्हणून म्हणायची. तर महाराजाला प्रश्न केला त्यानं की माझ्या पद्धतीनं, मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे आलो, अशा पद्धतीनं आतापर्यंत तुमच्याकडे कोणी आलाय काय म्हणलाय? तर महाराज म्हणले आतापर्यंत तुझ्या पद्धतीनं निघून गेलेले 99 कोटी भूपती गेलेत म्हणले. विचारलास तरी न विचारता गेले आणि ते काहीच म्हणण्याचे गेलेत म्हणले. आता ऐका, तुम्हाला आपला मार्ग किती श्रेष्ठ आहे हे आपल्या माणसाला माहित असलं पाहिजे. कोणाला आपण बोलायला नाही. ज्याचं नशीब त्याच्यासोबत, ज्याचं प्रारब्ध जितकं जसं जिकडे घेऊन जायचं तिकडे घेऊन जाते. पण मी तुम्हाला 6 महिने झालं त्या आरतीचं प्रमाण सांगालो, आज बी सांगालो बरं का. अमोल क्षत्र महापवित्र थोर त्रिभुवनी, बोलाले नरोत्तम भारती होतं. त्रिभुवनामध्ये थोर आहे म्हणजे सह्याद्री. अमोल क्षत्र महापवित्र थोर त्रिभुवनी, चौसृष्टीच्या देवी दैवता ध्याती ऋषी मुनी. आता ऐका पुढचं. 56 ब्रह्म मुक्त पावले पूर्वी त्या स्थानी, 3 कोटी स्वयंभू धरले दत्त दर्शनी. कोणतं खरं धराव?
लक्षात आलं की आता त्या क्षेत्रावरले माणसं जरा पट्ट्या करीत आणि पावती बुक काढून हिंडू लागले. कळालं का क्षेत्र? क्षेत्रात ते क्षेत्र कळायला पाहिजे आपल्याला. अमोल क्षेत्र, महापवित्र, थोर त्रिभुवनी आणि चौसृष्टीच्या देवी दैवता ध्याती ऋषी मुनी. तिथे एक चांगले महाराज होतं, ध्यान ठेवा. ब्रह्म विष्णू रुद्र येते त्रिकाळ दर्शना. तिथं 3 टेम दर्शनाला येतात म्हणे. आपल्याला मार्गाची आचारसंहिता माहित असावं. एक दुसरा ऐका तुम्ही आता सगळेजण ऐकायला की ओरिजिनल नमाज करणारे लोक दिवसातून 5 बऱ्या नमाज पडतात. कोणाला बी विचारा तुम्ही, 5 वेळेस नमाज अदा करतात. तर या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव 3 बारे येते म्हण. ब्रह्म विष्णू महादेव सह्याद्रीला दर्शनाला. ब्रह्म विष्णू रुद्र येते त्रिकाळ दर्शना. चंद्र सूर्य आणि सुरेंद्र भाकिताती करुणा. समस्त तीर्थ येऊन राहिले पूर्वी त्या स्थाना. केली वस्ती स्वामी चरणी सोडून मी पणा. जगातले सगळे तीर्थ येतात म्हणत सह्याद्रीच्या सर्व तीर्थाला आंघोळ करायला. आणि म्हणून त्या आरतीमध्ये म्हणलंय सर्व तीर्थ कमंडलू तीर्थ चरण तीर्थाचा न कळे अंत. आगम निगम झाले थकित आणि म्हणून राहिले गुप्त. याचा लोभ आपल्याला असाव की नाही? आपण काय केले? लोभ आपला एकाला फिरले झाले. कोणी डब वाजवाले, कोणी चुमचुने वाजवाले. चला महाराज. विषय माझायचे त्याचे लक्षण परिशिजे. त्याचे अवगुण त्याचे ऐकी सज्ञान कुमार. सज्ञाना राजकुमारा आपल्या लाडक्या भक्ताला यदुराजाला दत्तात्रय महाराज म्हणाले विषयाचा मद हे धोकादायक आहे. काय करायचं? स्पष्ट त्याला त्यागूनच टाकायचं. ज्याच्यानं प्रपंचामध्ये उर्मी येते, समजून घ्यायचं, लय सांगायची गरज नाही. ज्याच्यानं परमार्थ आकर्षित वाटते, इतकी माया होणारी आहे. सगळेजण ध्यान देऊन ऐका. एखाद्याच्या अंगावर टार्च केलेला जर भारीचा कपडा असला आणि शेजाऱ्याला जर फाटक्या कपड्याचा माणूस दिसला तर त्याच्याकडे बघून असं बघते. काही गरज होती काय बघायची? त्याच्याकडे बघायची गरज नव्हती आणि आपल्याकडे बघायची गरज नव्हती. काय गरज होती काय? इतकं बारीक बघायला होते. इतकं बघला की धोका खाला. असं बघला त्याने उर्मी आले की पल्ला गोची मध्ये आली म्हणून बघला. कधीही ज्याला निखळ जीवाच्या उदाहरणाचा परमार्थ करायचा की नाही त्याला कधी बी असं बोट करून हेवावर आपलं मुंडा पुढे त्याने घेतला तरी दाखवून होती. मी घेतलो म्हणलं तरी दाखवून होती. काय बी म्हणून घेतलो. अहो झालं असं. ऐका की ऐका तुम्ही हो. अहो सोन्याच्या अलमारीमध्ये यदुराजाचा जोडा ठेवत होते. अहो अजून लाकडाचा खोका नाही आपला जोडा ठेवायला. काय दाखव आपण? त्याने दाखवलं नाही आपण काय दाखव? आपल्याला शहाणपणा शिकायचा आहे. आपल्याला पोथी वाचून वाचाळपणा किंवा मोठेपणा करायचा नाही. आपल्याला आपल्या मार्गाचे शास्त्र काय म्हणालेत आणि त्या मार्गाने आपल्याला थोडं तरी जाता येते काय, हा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगतो, त्याच्यापेक्षा मी जास्त बोलतो हे दाखवायचं नाही आपल्याला. त्याच्यात काही घडणार नाही. त्याच्यामधून आपल्या हाताला काही, आपल्याला एकच बघायचं आहे की आपल्याला आपल्या शास्त्राच्या मार्गानं जे यदुराजाला अवधूत महाराज सांगलेत त्याचं थोडं तरी अनुसरण करता येते काय. संसार करा हो, करा, पण संसारासाठी मी हाव असं समजून करायचं नाही. पोट भरण्याकरता करावं लागते. अंगाला कपडा लिहावं लागते, पोटाला भाकर खावं लागते. घरला कोणी आलं तर त्याला तांब्यावर पाणी, त्याला चटणी रोटी द्यावं लागते. एवढ्या करता पाडून ठेवायला जमना, पण याच्यासाठीच मी हवं असं करायचं. आणि परमार्थाचं क्षेत्र सगळं पडीत ठेवायचं. परमार्थाचं क्षेत्र परिपूर्ण बगीचा खुलवायचा आणि संसाराचं काम मात्र संकट पडले म्हणून करायचं.
बल्ला आले एकदा सारावं लागते म्हणून करायचं असं ते पोतीच म्हणाले बघा की तुम्ही. चला राजमाग द्रव्य मद विद्या मद मद आशक्त मद ज्ञान मद विषय मद सातवे. आता मी पहिलेच बोललो होतो तुम्हाला कोणापेक्षा काय असलं काय झालं. राज्य एखाद्याची सत्ता आहे, एखाद्यापाशी पैसा आहे. मागे एकदा बोलले होते आपण सोपानराव, गरीबाचं वावर आपल्या वावराजवळ राहावं त्याला ते वावरच सण होईना. इकडून नांगर घालेव, तिकडून वकर फिरेव, तिकडून बैल फिरेव. दिसून म्हणून गेला पाहिजे त्याला. त्यानं बल्ला नकोची तर आपल्याच्या राहणंच होईना मग त्या निघून गेला पाहिजे. असं याला काय म्हणतात, बळाचं मत, राजाचं मत आणि बळाचं मत. कुठं काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला? त्यानं कधी ऐकलं की नाही? मी सांगलो होता ऐका, फार चर्चेला विषय आलेला होय. एखाद्या गरीब माणसानं हे बरोबर होय का तुमचं म्हणलं, माझ्या नादी लागून बघ सरत्यानं पैसा करतो म्हणते. काय म्हणते? आपण सरत्यानं काही सोयाबीन पेरता, काही पेरता, खत पेरता की नाही, तर ते गरीबाला काय म्हणते, सरत्यानं पैसा करतो म्हणते. माझा हात बघलाच काय म्हणते, हे मद होत. हा तर हे मद कशाचे होत म्हणाले तुम्ही? हा हे मद पायाला, हाताला, कमरेला, गळ्याला, जिथं तिथं आपल्या आपल्या हातानं बांधून घ्यायचे मद होत. ते मद काय होतं, 84च्या लाख खड्ड्यामध्ये जाऊन पडायचे होत. हे मदाचे प्रकार 7 सांगितलेत महाराजांना. चला आयचे सप्त लक्षण जयापाशी तो अति मूर्ख दान पर्यशी तो पती जे नरक कुंडाची हे लक्षण तयाचे. काय म्हणतो मी तुम्हाला, हे 7ला 7 सगळेजण आहे का बरं? कोणापाशी एक असेल तर त्याच डिपार्टमेंटचा माणूस आहे. कोणापाशी 2 असतील त्याच डिपार्टमेंटचा माणूस आहे. हा कोणा सगळे 7ला 7 ज्याच्यापाशी असतील हा त्याला आनंद ब्रह्मांडामध्ये त्याला कोणी सोडू शकत नाही. त्याची जामीन सुप्रीम कोर्टात नाही, कुठंच नाही. आता त्याला आता त्यानं कम्प्लीट नरककुंडाचा गिरायक होईल. हा मग म्हणून काय करायचं की आता हावर्गे पाटील आपल्याला विचार करायचा आहे की आपल्यापाशी पूर्वसंचितानं प्रारब्धानं जरी काही असलं हा तर त्याचा किंचित आपल्याला मध येऊ द्यायचा नाही. जे का रंजली गांजली त्याशी म्हणी जो आपुले हा तोच साधू ओळखावा आणि देव तिथेची जाणावा. सौजन्याची वागणूक, सौजन्याचं बोलणं, यथाशक्ती घडल तेवढी मदत, पण आपल्या हातानं कोणाचं 5 पैशाचं 5 रुपयाचं नुकसान होणार नाही याची सतत काळजी घ्यायची. प्रत्येकाला नम्र बोलायचं, उचित बोलायचं, अनुचित बोलायचंच नाही. हा आणि जर हे जुळलं नाही हा तर डबल वही घ्यायची काय गरज आहे काय? हा नरक कुंडाशी पचीचे. हा आणि त्याला काय म्हणले? मूर्ख म्हणले. मूर्खाबद्दल आपण मागे बोलले होते, आता बोलायची गरज आहे काय काही? गुरुजी, मूर्ख म्हणजे सोपा शब्द आहे. मूर्ख म्हणजे ज्याला आपली वतनदारी कळला, ज्याला मी कोण आहो ते कळला, मुळातलं सत्य, मुळातलं खरं ज्याला कळला त्याला मूर्ख म्हणावं. आता नालायकाबद्दल शब्द आला नाही तर काला बोलावं? फक्त मूर्ख शब्द आला तेवढंच बोलले आपण. त्याला पुढे या कारणे मद त्यागीचे एक सद्गुरु चरण शेविजे भजनी सदा निमग्नाची जे तो मद कार्याचा. मध कशाचा धरायचा? सद्गुरूच्या पायाजवळ. जशी ते मधाची मासी हा त्या मधाला सोडून जाते काय? प्राण ते किती पण जाते काय? कारण का इतका सायासानं जमा केलेला असते ते मध, तिला ते सोडून जावं वाटणार. तसं इतक्या सायाशानं आनंद जन्माच्या पुण्याईनं सद्गुरूच्या पायाचा स्पर्श होते म्हणून आपल्याला. एका जन्माच्या पुण्याईनं कधी सद्गुरू प्राप्त होतच नाही. हा सांगलाय गुरु असती घरोघर परंतु सद्गुरु वेळा दातार
प्रपंचातीत चातीत अगोचर भाग्याविन सापडेना. परम भाग्याने सद्गुरू मिळते. तर काय करायचं की हे इकडचे सप्तमत सांगितलेत की नाही, आतापर्यंत सप्तमत सांगितलेत की नाही, हे 7ला 7 मद त्यागून टाकायची, निष्कलंक व्हायचं. आणि इतकं निष्कलंक झालं की मग त्या सद्गुरूच्या चरणाजवळ जाऊन त्याला रममान होता येते, आणि तिथला मद ग्रहण करता येते. आणि त्या मदानं काय होते, त्या जीवाला परमगती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होते. आदायचे मत्सराचे लक्षण, निंदा द्वेष महा कठीण, हे त्यागी जे धिक्कारुण, उत्तम गुण घेईजे. मत्सर, मत्सर कशाला म्हणतात? कोणी बोला, बोला आता, मला कोणालाही बोलायला परवानगी आहे. मत्सर कसला राहते सांगा? द्या इकडे पाणी द्या, ते पिऊन दे. बोला गुरुजी, मत्सर कसला राहते सांगा? चांगलं होय, बोला. म्हणजे दिवस करायचे. बोला बोला. तुम्हाला जेवढं येईल झालं. तुम्ही सगळं बोललेलं खरं होय, कोणाचंच खोटं नव्ह. मत्सर म्हणजे काही असो, काही तुम्ही म्हणलेलंच होय, तुम्हाला सोडून दुसरं काही नव्हतं. काही असो, साधा दुसऱ्याच्या अंगावरला कपडा देखवायचा नाही. गरीब माणसानं जर 9 शर्ट घेतलं तर कडूची जोड कुठे लागली? काय म्हणायचं? कडू आजवर अंगाला कपडा मिळाला नाही, आज काही की छक्क निघालाय. दुसरं लक्षण सांगतो, नेहमी चांगलं कपडे वापरणारा माणूस, चांगलं राहणारा माणूस, एखाद्या दिवशी अंगा तोंडावर दाढी दिसली, खुद्यावर कुर्तं फाटकं दिसलं, काही अवकाळ दिसली, बघला असती चलना माय कोणाचं बी किती दिवस काही म्हणलं नाही का? निघालं किती वाळ? काय गरज असेल बरं आपल्याला त्याचं दिवाळं निघालं काय, त्याला काही झालं काय? असल्या वागण्यामुळं आपलं किती दिवाळं निघालंय बघाव की. याचं नाव आहे मत्सर. कोणाच सनंगसाटा असल, ढोर वासरू असल, घरदार असल, शेतशिवार असल, एखाद्याचं लेकरू विद्वान निघालं आणि आपल्या लेकरापेक्षा त्यानं 2 मार्क आगाऊ घेतलं, झोपायचंच नाही रात्रभर. आपलं वावर देरलं कुठं तेड बिघ निघाला असेल, दुसऱ्याचं वावर सरळ तासोट्या निघला असेल तरी घराला भाकर खायची नाही. याचं नाव आहे मत्सर. निंदा, द्वेष आणि मत्सर. आता याच्यातून काय करायची? द्वेष. द्वेष म्हणजे कसं? रात्र दिवस दुसऱ्याला वाईट चितायचं. द्वेष हे एकच होतं. रंग काळा, तांबडा, पांढरा ते की नाही, असे रंग होतं, हे एकच होतं. निंदा, द्वेष आणि मत्सर हे एवढे कठीण राहतं की एखाद्या जीवानं जर पाटील यायची जर दोस्ती केली तर यायनं अलीकडे ठेवीच ना. यायनं अलीकड कुठं बारक्यासारख्या खड्ड्यात दत्ता महाराज ठेवीच ना. कुठं नेऊन टाकतात? तर या लोकाय करता मी मनानं बोलायला नाही, तुम्ही रोज बोते वाचणारी माणसा. उत्तम पाटील यायच्या करता 28 प्रकारच्या नरकाच्या कुंड्या तयार होतात. 28 प्रकारचे. कुत्र्याचा मूत, गाढवायचे, डुकराचे, असे तयार केलेले कुंड यायच्या करता. आणि याच्यातून सुटून देवाचं नामस्मरण घेणाऱ्या करता काय आहे म्हणलं तर अमृता 9 पद. एक्केचाळीसवं पद, जीवाची मिरासी, जीवाची मालकी, सप्तकोटी अमृताचा सागर, अनंत सूर्याचा प्रकाश, अनंत चंद्राची शीतळता. लक्षात आलं की कोणतं बरं आहे?
काही लागणार उभं राहू द्या. बरोबर आहे आपलं. होती तुम्ही काय द्या बरोबर आम्हाला डिस्टर्ब झाला की नाही. असं आमची गाडी थोडी याच्यावर आली काय म्हणल्या आता झालं. जर या लक्षणाचा जर कोणी धिक्कार केला, एवढी जर ताकद कोणामध्ये आली तर त्या जीवात्म्याला, त्या पुण्यवान आत्म्याला तुम्ही साधं समजू नका. त्यानं झोपडीत राहणार असू द्या, एक टाइमची भाकर कोणाच्या दारात भीक मागून खाणारा असू द्या, तो अमृतानुभवाचा अधिकारी आहे. आणि असा मत्सरी जर कोणी असेल, द्वेषी असेल आणि त्यानं 50 लाखाच्या गाडीमध्ये जरी आज फिरत असेल, तर उद्या त्याचा प्रवास नरकाकडे आहे. हे खूणगाठ आपण आपल्याला बांधली पाहिजे आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे. आयशे सर्वासी बोधी उपासना योग मत्सराने देवे देवता उपासना अवघी एकमेकाची न मिळे कोणी. आता हे दैवतेचे लक्षण होतं हावरगे पाटील. दैवतेचे 6 लक्षण माहित तुम्हाला. तर हे दैवतेचे लक्षण होतं कोणते. उपासना मार्ग. एकाचं मत एकाला लागायचं नाही. ते दैवता दुसरंच सांगायची, ते दैवता दुसरंच सांगायची. कोणती दैवता बकऱ्याची आहे, कोणती दैवता कोंबड्याची आहे, कोणती दैवता त्या वासराची आहे, कटाळ्याची. लक्षात आलं की. कोणत्या दैवता उपास करायच्या हाता, कोणत्या दैवता यज्ञ करायच्या हाता, कोणत्या दैवता या करायच्या हाता. आणि मग काही दैवता, काही सुधारी दैवता हाता, मग ते तीर्थ करायच्या, यात्रा करायच्या, क्षत्र करायच्या, झेंडे लावून फिरायच्या, पालख्या काढायच्या, अशा काही दैवता हाता. हे एकाचं मत एकाला लागना. आणि या दैवतेचेच लक्षण होतं ते निंदा, द्वेष, मत्सर, मद, दम, अहंकार. हे कोणाचे लक्षण होतं. या दैवतेचे लक्षण होतं. तिलाच घ्या मराठा बल नेमकं काय. सर्वासी बोधी उपासना योग मत्सराने देवे देवता उपासना वगे एकमेकाची न मिळे कोणी. हे आपल्याला येगोराजाला सांगाले दत्तात्रय महाराज पाटील की हे लक्षण या मत्सरी दैवतेचे, द्वेषी दैवतेचे, अहंकारी दैवतेचे, मदाच्या दैवतेचे होतं. हे का गुण या लोकांकडे येते तर हे त्या दैवतेचे भक्त होत. त्या दैवतेची भक्ती केली की हे गुण स्वीकारावंच लागते. सोपं करून सांगतो मी तुम्हाला. एकीकडे तर भक्त, एकीकडे तर देव. बघा चिंतन करा तुम्ही. देवळामध्ये देव आहे आणि आमच्यासारखा तिथं भक्त चलाय. देव होय. आता तेच रोज बोलायचं नाही. लक्षात आलं. देव कशाचे असो, कशाच तरी होय. आता बोलायचं नाही. देवळामध्ये देव आहे. आता मी भक्त आहो. भक्त कोणाचा आहो. दैवतेचा. तर मी पिल्लू हातामध्ये धरून चलाव. देव कशाचा होय तुम्हाला कळालं. एक बार तुमची परवानगी घेऊन बोलतोच. आता देव होय धोंड्याचा, देव होय दगडाचा, आणि तापायला निघालाय जीवाला, आणि यानं झालाय भक्त. आता इथं किती आहे बघा. राग, द्वेष, मत्सर, काम, क्रोध, दम, अहंकार, मन. लक्षात आलं की. कशा हे लक्षण कोणाचे होतं तर ते दैवतेचे होतं. आणि हे लक्षण जर तुम्हाला अंगीकारायचे नसतील तर हे दैवता भक्ती आणि हे गुण धिक्कारून काय करावं लागल. मोक्ष सिद्धांतामध्ये वय आली बघा. जीव मात्र पवित्र आहे आणि त्याशी मारता कामा नये. मुंगीवरही पडता पाय पश्चाताप भोगावा. चूक झाली कडे आपल्या हाताने. चांगलं का मोक्ष सिद्धांतामध्ये. मुंगळ्यावर पाय पडू नये, मुंगळी रंडकी होऊ नये, आणि मुंगीने शाप देवली माझा नवरा मेलेला म्हणून. म्हणून पायाकडे बघून चला म्हणाले की नाही. लक्षात आलं की. आता दणका जीव कापायचे. बरं हे उघड जीव कापलेले दिसतात तुम्हाला. अजून एक बारकावा सांगतो तुम्हाला. आपण काय बोलल्या.
या दैवतेच्या भक्ताबद्दल बोलले, हे काय कापतात? उघडे जीव कापतात. आमच्यासारखे लोक झाकून जीव कापतात. आता ते माहित आहे कशाला बोला, झाकून जीव कापतात. आणि हे कशाचे लक्षण होतात? हे लक्षण अनित्याचे होत. अनित्याचे म्हणजे अनितीचे. नित्य धर्म इथं नाही. हे लक्षण कशाचे होतं? पापाचे होतं. आणि आपल्या लाडक्या भक्ताला यदुराजाला सांगायचे की महाराज याचा बारकावा तू लक्षात घे आणि हे लक्षण त्यागून टाक. चला. भिन्न भिन्न मतांतर निंदा द्वेष मद मत्सर ऋषी देवता समग्र अहंकार गर्वे दुर्लती. पुढे हे वय येणार होते म्हणून मला तुम्हाला माहित होतं. आता हे ऋषी देवता तुम्हाला प्रकरण माहित आहे का? सगळेजण आहे का? त्याच्या मनाजोग झालं तर पाटील बरं आहे, नाही तर ते शाप देतात, तप करतात. तपानं ताकद येते आणि काय करतात? एखाद्याला शाप देऊन त्याचा नाश करून टाकतात. एखाद्याचा नाश करण्याकरता एखाद्या वाणीनं जर तुम्ही जर शाप देत असाल तर शाप द्यायच्या तारखेपर्यंत जेवढं पुण्य केले होते की नाही तुम्ही मागून मागच्या काळापासून तेवढं पुण्य एकाच शापामध्ये नष्ट होऊन जाते. समोरच्याचा जितका नाश होते की नाही तेवढं नाश करण्याची तेवढी ताकद येण्याकरता जे पुण्य जमा केले की नाही तुम्ही तेवढं पुण्य नष्ट होऊन जाते एकाच बारी. गेलं पुण्य निघून. आता पुण्य निघून गेले झाला रिकामा. झाला रिकामा म्हणजे आता नरकाचा अधिकारीच झाला, नरकाचा सोयराच झाला. मग हे लक्षण कोणाचे होतं? हे लक्षण सुद्धा देवी दैवताचे होते. तर यदुराजाला सांगायले की तू या ऋषी मुनी लोकांच्या नादी सुद्धा लागू नको, देवी दैवताच्या नादी लागू नको. निंदा द्वेष मत्सर कोणाचा करू नको. काय कर? तुला धरावाच वाटला लोभ आणि तुला चढावाच वाटला मद तर परमार्गाचा. ज्याच्यानं मोक्ष प्राप्त होते त्याचा मत चढू दे, त्याचा लोभ धर तू. असंच करते की रोज लाईक कुठून आहे कुठून आहे कुठून आहे निज प्राप्ती नाही षड विकार व्यापिले पाहे सारासार निवडे ते अवगुण निशेष जागी दे. या मार्गाचं कोणी अनुकरण करत असेल तर हनुमंत सांगाले की त्याला निज प्राप्ती नाही. पहिला मुद्दा लक्षात घ्या. निज प्राप्ती कशाला म्हणतात? निज प्राप्ती. बोल आता तुला तेव्हा चलास, भिवू नको. बरोबर आहे. पंचावर सांगा. स्वतःला स्वतःला आपलं निज वस्तू जी संपली समजा या आणि निज स्वतःचा स्वार्थ साधायचा झालं तर आपलं स्वार्थ आपण साधून घ्यावं. बरोबर बोलता तुम्ही. आत्माराम काय म्हणलाय ते बघा. सद्गुरु तो माझा निजाचा सोयरा आणि शरण त्या माहेरा आत्माराम. सद्गुरु प्राप्त होईना म्हणाले. सद्गुरु प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला कोणी वाचू शकत. लक्षात आलं की निज वस्तू म्हणजे बापूजी पाटलाला बोलवा आता इथं. बापूजी पाटलानं निज वस्तू कोणाला म्हणलेत? आनंद सद्गुरु दत्त निरंजन आणि अखंड वाचन करा स्मरण. आनंद सद्गुरु सर्वासी आधारू अत्रि ऋषीश्वरू उपाशीला. लक्षात आलं की निज वस्तू म्हणजे आपलं तर ते होयच, पण निज वस्तू म्हणजे जे सद्गुरु जीवाचा उद्धार करणारा जे सद्गुरु आहे
जी मूळची वस्तू आहे आणि ती वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर हे अलीकडला सगळा हे नाशिवंताचा पसारा आपल्याला इथं सोडून द्यावं लागल. आणि त्या वस्तूला आपल्याला जवळ करावं लागल, शोधावं लागल, हुडकावं लागल. ज्ञान दृष्टीनं ते वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागल. तशी वस्तू कळला भ्रम निर्माण होते. आता दुसरीकडलं जास्त बोलायचं नाही. आता काय वाटते, सोनं पितळ एकच होय वाटते. पितळ बी पिवळच दिसते आणि सोनं बी पिवळच दिसते, पण ते पितळ आणि सोनं केव्हा कळते, ते घासल्यावर कळते. त्याला पारखायचा एक दगड आहे. कसोटी आहे. मग कसोटीवर उतरणारा जे सद्गुरू आहे की नाही, तर या अलीकडच्या पसाऱ्यामध्ये, या भक्तीमध्ये असं घ्या. आता या देवी दैवताच्या भक्तीमध्ये, या निंदाद्वेषामध्ये, या मत्सरामध्ये, या मोहामध्ये, या लोभामध्ये, या पसाऱ्यामध्ये ते सद्गुरू नावाची वस्तू नाही असं म्हणाले. ते वही सापडत नाही. याच्या बाजूला आहे ती वस्तू, निज वस्तू. आणि निज वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर हे सगळा पसारा उचलून बाजूला टाकावं लागेल, उकंड्यावर नेऊन टाकावं लागेल असं म्हणून म्हणाले ते. या कारणे भक्तराया केवळ जाऊन दिवाया मनुष्य देह दुर्लभ कोळोनिया व्यर्थ जाऊन दियाची. महाराज किती झाले बाया तुमच्या? पोळून येते म्हणलं की म्हटलं चालते. पोळून येते म्हणलं. तिला एक बार वाचून सोडा. कमलाकर पाटलाला बोलवा. कमलाकर पाटलाला बोलवा. बालाजी पाटलाला, हनुमंतला शेवटी बसू. कमलाकर पाटील, रमेश पाटील 5-5, 10-10 वयाचे. रमेश पाटील चांगली वाटते. बोला. बसा करा. करायला दिवादता सद्गुरु महाराज की जय. पंखा कुलर लावू नका. चला लवकर घ्या बरं, वेळ लावू नका. चला. आनंदाय नमो नमः. या कारणे भक्तराया हे वय जाऊन दिवाया मनुष्य देह दुर्लभ पोळोनिया व्यर्थ जाऊन दियाशी. पावोनिया व्हायचे, पण तिथं चुकलं असेल, बाराखडी चुकली असेल, तुमचा दोष नाही. पावोनिया. आता काय म्हणले, पोतीच्या धाग्याला पकडा. आता दुसरीकडे मन भ्रमित जाऊ दे नका. काय कारण सांगितलं? या कारणी. या कारणेचं काय कारण आहे? जाऊ दे, आता तुम्हाला प्रश्न करणार. या कारणेचं कारण आहे की ज्याच्या कारणानं मोक्ष प्राप्त होते आणि ज्या कामानं नरक चुकते, या कारणे भक्तराया. आपल्याला या जन्मामध्ये यदुराजाला अवधूत महाराज सांगितले की या जन्मामध्ये आपल्याला नरक चुकवायचा आहे, म्हणजे आहे. या कारणे या मनुष्य जन्माच्या आधारानं, या मनुष्य जन्माच्या साह्यानं
या मनुष्य जन्माच्या संगतीनं या 3 गुणाच्या 5 तत्वाच्या शरीरानं आपल्याला नीज वस्तू जी आपल्याला प्राप्त झाली नाही ते नीज वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आपल्याला सद्गुरु ओळखायचा आहे, सद्गुरु प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्या सद्गुरूच्या तत्वमीमांसी ज्ञानानं सद्गुरु सांगतील त्या मार्गाने आपल्याला आपल्या उगमापर्यंत जायचं आहे. या कारणे भक्त राया हे वय जाऊ नेदी वाया मनुष्य देह पावोनिया दुर्लभ पावोनिया. वचन अशी सावर अशी जे ह्या पुढची मनुष्य देह सर्व योनीचे सार या देही चित्तना करी गवार व्यर्थ संसार गमावी पामर आत्मा आधम. आता माणसाच्या जन्माला सहसा सगळे बाया पोरं ऐका, माणसाच्या जन्माला सहजासहज येताच येणार हे पट्टी आधी ध्यानात आला. सहज गतीनं माणसाचा जन्म प्राप्त होतच नाही. मी तोंडी बोलालो, वया सांगायला गेलं तर वेळ जातील, पण याच्यावर प्रत्येक गोष्टीवर प्रमाण आहे, वय आहे. माणसाचा जन्म मिळणार आणि त्यातल्या त्यात माणसाचा जन्म कर्मभूमीत मिळणार. कर्मभूमी कशाला बनाव? कर्मात उद्धार होतो, इथं कर्माला येणार केला कर्मभूमी म्हणजे हिमालय पर्वतापासून इकडे रामेश्वरापासून कन्याकुमारी छत्रपळ 56 कोटी भूगोल, 56 कोटी एकूण भूगोल, त्याच्यापैकी 5 कोटी भूगोल कर्मभूमी. इथं देव अवतार घेतात, इथं संत अवतार घेतात. लक्षात आलं की? आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर कर्मभूमीमध्ये जन्म मिळावा लागते. हा मुद्दा स्पष्ट झाला. कोणाचा झाला? अजून त्याच्यामध्ये माणसाचा जन्म मिळाव, ते जन्म कर्मभूमीमध्ये मिळाव आणि कर्मभूमीमध्ये मिळाल्याच्या नंतर त्याला आनंद मार्ग सापडाव. त्याला आनंद मार्ग सापडाव. आणि आनंद मार्ग आणि आनंद मार्गाला जोड परमार्गाची, म्हणजे आनंद मार्ग आणि परमार्ग एकच. आनंदाचा मार्ग म्हणजे आनंद मार्ग, आणि आनंदाचा मार्ग ओळखी न करता बडबा पाटील त्याला परत ज्ञान कळाव. आत्मज्ञान कळून फायदा नाही, पिंड ज्ञान कळून फायदा नाही, दिव्य ज्ञान कळून फायदा नाही. असे 7 ज्ञान आहेत. परोक्ष ज्ञान कळून काही फायदा नाही, अपरोक्ष ज्ञान कळून काय फायदा, ब्रह्मज्ञान कळून सुद्धा काही फायदा. आता फायदा नाही म्हणलं तर हे आपलं वादग्रस्त शब्द आहे. आपणच त्या शब्दाचा खुलासा करू. हे शब्द कसं आहे मग? ब्रह्मज्ञान कळून सुद्धा फायदा नाही म्हणजे वादग्रस्त शब्द आहे. मग तुमच्याकडे काय प्रमाण आहे का याच्यावर? बाळक्रीडेच्या पहिल्या अध्यायातलं प्रमाण आहे. तुम्हाला अनेक बऱ्या आपण त्याच्यावर चर्चा केल्या. दलार्धन ब्रह्मज्ञानी पूर्ण परंतु तयाचे भ्रमित मन कसा भेटल निराकार निरंजन मनी शंका करीत तसे. शंकेचं निरसन ब्रह्मज्ञानाने होत नाही. म्हणून त्याला परज्ञानच पाहिजे आणि त्यातल्या त्यात बी अजून हनुमान पूर्ण परज्ञान पाहिजे. लक्षात आलं की? आणि मग असं हे प्राप्त करून घेण्याकरता हे माणसाचा जन्म आहे. माणसाचा जन्म प्रपंच करण्याकरता, देण्या घेण्याकरता, खाण्या पिण्याकरता, लेवण्या नेसण्याकरता, कोणाला हुशारी दाखविण्याकरता, कोणाला या पहिला आपण बोलल्या तसलं दाखविण्याकरता नाही. माणसाचा जन्म अति नम्र, अति विनयता, अखंड नाम स्मरण, विवेक, वैराग्य, तप, त्याग, दया, माया, कृपा, करुणा, भय, शोक, मान रहित, निर्लोभ, दाता, हे 10 लक्षणं त्याला अलंकृत करून राहावं. त्याच्यापाशी 4 पाय पक्के राहावं धर्माचे: सत्य, विचार, विश्वास आणि निश्चय.
7 डोळे त्याच्यापाशी परिपूर्ण असावं. सत्य, सोच, दया, दान, अहिंसा, एक पत्नी, पतिव्रता. लक्षात आलं की त्याच्या डोसक्यावर 9 प्रकारची भक्तीचा गटोडं राहावं. आणि त्याच्या मुखातून मायातीच परिणाम असावं. त्यानं आनंद मार्गी परिपूर्ण असावं. आणि त्यानं हे या आता मिळालेला जे जन्म माहिती नाही, पण ते कोणी दत्ता असेल, कोणी कमलाकर असेल, कोणी नागोराव असेल, कोणी कोंडीबा पाटील असेल, कोणी पांचाळ असेल, हे ठेवलेले नाव होतं. या नावाचा विषयच नाही. तर या नावाच्या मध्ये जे नाव आहे त्या नावाची सांगड घालता आली पाहिजे. त्याला म्हणलेत मधुमुनी, दोन्ही घरी 90 वाजे एकच घाई, आणि तवा बिन देटाच फळ दाविले ग बाई. दोन्ही घरी एकच 90 वाजली पाहिजे, इथं बी आणि तिथं बी. सोपं आहे हो. या अलीकडल्या धन्य अवघड झाले. खोटे धन्य घरात शिरले, त्याच्या नावाकडे झालंय. परमार्ग इतका, आणि तुम्हाला सांगतो आनंद मार्ग इतका परमार्थ जगाच्या इतिहासात कोणता सोपा नाही. फक्त आपल्याला अवघड करून घेतले आपण, ते सवय पडली. चला, काय सांगू भक्त उत्तमा, या मनुष्य दैचा महिमा. सुरवर इति परवा, परित्याशी प्राप्ती नाही. दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगाले, भक्त उत्तमा काय सांगू म्हणाले. या सगळ्या जीवात्म्याकडे बघलेत, आपल्याकडे बघालेत देव. आपल्याकडे सुद्धा देव बघालेत. आपल्याकडे बघत बघत यदुराजाला म्हणाले, काय सांगू भक्त उत्तमा, या मनुष्य देहाचा महिमा. या मनुष्य देहाच्या साधनानं सच्चिदानंद प्राप्त करून घेता येते, मोक्ष प्राप्त करून घेता येते, निरालंब ताब्यात घेता येते, कैवल्याचा अधिकारी होता येते. एवढा उत्तम, एवढा महत्वाचा जन्म असून काय केले लोकांना. कित्येक लोक टिसभर धुऱ्या करता जेलमध्ये आता. हे बोलावं लागते. काही माणसानं बायकोच्या हातानं भाकर कापरली, दिला रक्तावर. काय 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 करपली भाकर. अशी भाकर करतात काय, होय ग म्हणला, आला ना दिला दणका राखून घडलं काहीतरी. का सांगावलं मी तुम्हाला, आपल्याला साधू मार्गाने जात असताना, संत मार्गाने जात असताना अनुचित प्रकार आपल्या दिमागामध्ये येता कामा नये. असा या मनुष्य देहाचा महिमा आहे. हेच माणसाचा जन्म तुम्हाला प्राप्त झालेला, हे तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देते, हे तुम्हाला कैवल्य प्राप्त करून देते, हे तुम्हाला निरालंब प्राप्त करून देते. नाही, दत्तात्रय प्रभूचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनावर तुम्हाला नेऊन बसवते. मी म्हणालो नाही, तिथं एक ओळी आहे. दत्तात्रय महाराज काय म्हणले, असा जर कोणी आगादा परिशयन करीत असेल तर मी त्याचे पावलं वंदन करतो. आमची वतनदारी ज्यानं कमीला त्याला नमस्कार करतो. म्हणजे एवढी श्रेष्ठता आहे कोणाची, या माणसाच्या जन्माला आलेल्या आनंद मार्गी भक्ताची, दत्त मार्गाच्या भक्ताची, अशा वर्तणूक करणाऱ्या भक्ताची. आणि हे प्राप्त करून घेण्याकरता हावर्गे पाटील महाराज सांगाले यदुराजाला, स्वर्गातले, वैकुंठातले, कैलासातले क्षीराब्दीचे देव तळतळ करलेत आम्हाला एक बार माणसाचा जन्म दिला. एक बार जर आम्हाला संधी दिली तर आम्ही असला धंदा करायला पुन्हा इथं फिरून येणार, आम्ही मोक्षाला जाता म्हणाले. कोण म्हणाले तर ते देव. ते तरसाने द्यायला नाही. आणि आपल्याला देणं तर यानं काय करायला की भांडणं करण्यात, तंटे करण्यात, गरिबी दाखविण्यात, श्रीमंती दाखविण्यात, हुशारक्या दाखविण्यात, इकडला धोंडा तिकडं ढकलण्यात, तिकडला धोंडा इकडं ढकलण्यात. त्यानं काय करायला, या माणसाच्या जन्माचा मात्र करून टाका. याच्यासाठी आलाय काही जन्म, मात्र करून टाकायला जन्माचा. आणि असल्या चिल्लर चालर गोष्टीमध्ये 100 वर्षाच्या आयुष्याचं मात्र होऊन सजा किती आहे म्हणाल्या. सजा 84 लाख जन्म.
हा? होत्या का वाचवायच्या? आणि प्रयत्नपूर्वक आपल्याला देवानं बुद्धी दिले तेवढे प्रयत्नपूर्वक का सांगायचं की कमीत कमी आपल्याला माणूस म्हणून जीवन जगता आलं पाहिजे. हा, काहीतरी आपल्याला त्याच्यातून लाभ झाला पाहिजे. काय चिल्लर चालर गोष्टी करता आपण आयुष्याची बरबादी करून टाकल्या. चिल्लर चालर हो, काही गोष्टी सांगायसारख्या नाही. त्याच्याकरता हे शरीर खर्चाचं होय काय? हा, कसं व्हायला आपलं माहित आहे तुम्हाला? भेकणाच्या संगे हिरा जो भंगला. भेकण्याच्या रक्तासारखं रक्त आहे संसाराचं. आणि हिरा वाये हे हिरा कशानेच फुटणार? आयरनावर घा ठेवा. तुम्ही आता वाक्य ऐका, पुढची वेळ घेऊ. हे हिरा तुम्ही आयरनावर ठेवा आणि वरून घन मारा, फुटना. पण ढेकण्याचं रक्त लागलं की भंगते. साधू जो नागवला तो संगे. हा, तुकाराम महाराजांचं प्रमाण आज आता हे 5वी बारी वय, आता 6व्या बारीला सांग ना. बघा आता 2ऱ्या बार सांग ना. आत्ती संसारामध्ये पिस्त झाले त्या माणसाची दोस्तीच करायची नाही. तर तुमच्या परमार्थाला आग लावून टाकते. नसलेल्या गोष्टी ध्यानात आणून देते तुमच्या. ते नव ते बरं आहे, ते लय चांगला आहे. उगे त्याचं नाव डिवर आहे. आपण स्वतः रात्रंदिवस संसारामध्ये जे तळमळ करते की नाही माणूस, हा, त्या माणसाची परमार्थी माणसानं मैत्री करायची नाही. चला, मी म्हणाल नाही तुमच्या उद्या याला फेसबुकला व्हॉट्सअपला आपण टाकतो तुकाराम महाराज. या मनुष्य द्या सर्वाचे सार, जन्म कर्म भवे माधार, येते स्वैतन कर्या विचार, जळो जळो त्याचे. सगळ्या यवनीतला सार, हा, 84 लाख यवनीमध्ये सार सापडला नाही. ते सार या माणसाच्या जन्मामध्ये सापडते. इथं मंथन करता येते, इथं आचार विचार करता येते. हा, सगळ्या यवनीचा सार होय माणसाचा जन्म. आणि इथं जर विचार करण्याशी अविचारानं जीवन जगते कोणी व्यक्ती असतो तो, तर यदुराजाला दत्तात्रय महाराज म्हणाले की जळो जळो तयाचे जिन्ने. हा, जळून जाऊ दे मला त्याचं जीवन जगणं. हा, त्याचं तोंड बघून असं म्हणून सांगायले. त्याचं तोंड, परमार्थ करणाऱ्या माणसानं त्याचं तोंड बघू नये म्हणून सांगायले. आता म्हणणार आहे. चला, माया काय त्याचे प्रसावले, जळो जळो त्याची राशी कबोली. शक्ती विना काया वाया गेली, तो जिता ताम्रतवत. आता महाराज म्हणाले की बाबा त्याच्या माईनं त्याला जन्माला आणायची काय आवश्यकता नव्हती असं म्हणाले. का माय त्याची प्रसवली म्हणाले. बघा, असे जीव पृथ्वीमध्ये जन्माला आणून संसाराला समर्पित करणं बारकावा सांगू का जरासा? सांगू तुम्हाला माहित आहे ते सांगा. जीव होय मालकाचा, शरीर होय 5 तत्वाचं, शरीर होय 5 तत्वाचं आणि 3 गुणाचं, आणि हुन्नर होय मायेची. लक्षात आलं की? हुन्नर कोणाची होय? हा, बर, सगळे लायक आहे ते म्हणून सांगतात. तुम्हाला नाही प्रश्न. आता तुला त्या दिवशी पुसलो होतो, तू सांगू शकला नाहीस. याच्यामध्ये माईचे कोणते तत्व होत आणि बापाचे कोणते होत? सातीतले हाड, मांस, त्वचा आणि रक्त हे माईचं वय. रेत, श्वेनित आणि रोम हे बापाचे होत. हे जीवाचे नव्हत. लक्षात आलं की? आणि याचा पिंजरा तयार करून
शाश्वत वस्तू मालकाची वस्तू आणून इथं ठेवली. मग असे तत्व कुठं आता 84 लाख योनीमध्ये आता. मग 84 लाख योनीमध्ये या जीवाला मोक्षाचं काम करण्याचा अधिकार या सप्ततत्वाच्या पिंडामध्ये माणसाच्या जन्माला आहे. आणि इथं या जन्माला असून सुद्धा जर एखाद्याला जर परमार्थ करता येणार गेला तर त्याच्या मायनं त्याला हे हाड मांस रक्त देऊन इथं आणायची गरज नव्हती असं म्हणालेत महाराज. कशाला दिली एवढा पसारा त्या बैमानाला म्हणालेत महाराज. म्हणण्याच्या पाठीमागे उद्देश हे आहे की बाबा तिनं हाड दिली, मांस दिली, रक्त दिली, एवढं आपलं दिली की नाही कोणाला. याला इथे आणि बापानं काय दिला? रेत दिला, श्वेनित दिला आणि रोम दिला. 3 महिने 3 दिवस आपल्या कपाळावर ठेवला याला आणि 9 महिने 9 दिवस तिनं आपल्या गर्भात ठेवली याला. 12 महिने 12 दिवस याला सांभाळलं आणि याला गर्भाच्या बाहेर काढलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं, लेवाय दिलं, नेसाय दिलं, बोटाला धरून चलाय शिकविलं, याला ककाकेकी शिकविली, गगाकेकी शिकविली. आणि यानं माईला मारते, बापाला मारते, दगडाची पूजा करते, बकरे कापते, कोंबडे कापते, दारू पिते, चोऱ्या करते, व्यभिचार करते, निंदा करते, नालस्ती करते, आणि आपला जीव नरकाला घालते. तर याला माईनं जन्माला कळले असेल बाबा यदुराजाला दत्तात्रय महाराज म्हणून प्रश्न करायला काही गरज होती काय नाही. याला आणलंच नसतं झालंच नसतं. तर आमच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला नसता असं म्हणायचं आहे ते. अहो आता आपण एखाद्या भांडाऱ्यात गेल्या जाऊन हाटकून भांडण केल्या तर तिथला कारभारी म्हणते तो आला नसला तर हेडगा लागत नव्हता म्हणजे की नाही. तू जर आला नसला तर आमचा कार्यक्रम नीट होत होता. आला जर उगाच कुठला उपयोग करत असते म्हणते. चला काय कोरणाचारण अनुसंधान तो नागविला सर्वस्वी दान जनक जननी शिनाविले. एवढी सांगून बघतो. आता म्हणाले बाबा गंध लावते, माळ घालते, हनुमान जानव घालते, देवाला पाणी घालते, देवाचा अभिषेक करते, तीर्थाला जाते, व्रताला जाते. बरोबर तेच म्हणाले बरं. आता होय आहे का सगळेजण काय कोरडा आचार करून असं आहे तिथं नाही भक्तीचे अनुसंधान असं म्हणायचं त्याला. हे अलीकडे उच्चापती करते लटके 40 म्हणावं याला. याला काय म्हणाव? लटके 40. 40 पदाच्या अलीकडचा लटका धंदा याला काय म्हणाव? लटके 40. भजन बी म्हणते, कीर्तन बी करते, कंबरही बांधते, माळ बी घालून घेते, पटकाही बांधते, आणि पाकिट द्यायसाठी मला भांडणं करते. इतकं